पुंडलीकधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय कपिवर्य महारुद्र हनुमान की जय काही नसता प्राणासी मारी चरासी तैसे सज्जन दुर्जनासी अखंड वैर चालत असे निरापराधे श्वापराशी पारधी विंडोनी वदित्यासी तैसे दुर्जन सज्जनासी अखंड वैर चालत असे ग्रंथ करते श्री संत महिपती बुवा या ठिकाणी सांगताय सज्जन आणि दुर्जन यांचा अपराध काही नसू द्या तरी एकमेकांबरोबर विनाकारण असते काही घेणं देणं नसते सज्जन माणूस बघितलं की दुर्जनाची तळपायाला आत्महत्या करते काही कारण नसते उगाच त्याच्यावर चिडत्यात पक्ष्यांचा स्वपदांचा काय अपराध असते शिकारी त्याला मारते पाण्यामधले मासे त्यांचे काय चुकी असते माशानं काय बांध पडलेला असते का त्याचा माशानं काय अपराध केलेला आहे तरी ती कोळी त्या माशाला धरून मारते काय अपराध आहे त्यांचा तसं सज्जनाचा काही अपराध नसतोय तरी सुद्धा दुर्जन त्यांच्यावरती क्रोधावतात रागवतात मारतात अशा पद्धतीने सज्जन आणि दुर्जन यांच्यामध्ये वैर चालत असतं असं सांगतात व्याघ्र देखो नि मनुष्यासी ग्रासुपाये सक्रोध मानसी तैसे दुर्जन सज्जनासी वैर मानसी सर्वदा वाघानं माणसाला पाहिलं आता त्या माणसानं वाघाचं काहीच वाटोळं केलेलं नसते तरी सुद्धा वाघ माणसाला बघितलं की त्याला भक्षण करायला धावतो तसं सज्जन माणसानं दुर्जनाचं काहीच वाटोळं केलेलं नसते पण त्या वाघाप्रमाणे तो दुर्जन त्या सज्जनाच्या अंगावरती जातो अशा पद्धतीने सांगतो अपराध नसता निद्रितासी ठेकून डसती मनुष्यासी तैसे दुर्जन सज्जनासी वैर मानसी सर्वदा आता अपराध नसते माणसाचा तरी सुद्धा ती मच्छर चिलाट माणसाला चावते रक्त निघोपर्यंत चावते काय आता अपराध असते त्या डासाचं काय केलेलं असते आपण वाटवं तरी डास चावते मला तर लय चावते बाबा लय म्हणजे लय भयंकर चावते तशा पद्धतीनं अपराध नसते तरी चावते तसं दुर्जन लोक सज्जन लोकांच्या अंगावरती जात असतात असं सांगतात अन्याय केला नसता जाण रायासी सांगे जाऊन दुर्जन ऐकून पंढरीची त्याने दूत पाठविले तत्काळी तसा त्या कानोबा पात्राचा काय अपराध होता वाले कुठं आपलं आलं होतं पंढरपूरला संतांनी सांगितलं होतं की असा असा देव आहे मग तिनं आईला विचारलं पंढरपूरला आली आणि आल्याबरोबर ते आता सुंदर होती तरुण होती यवन अंगामध्ये होतं आणि त्या दूतानं राजाला सांगितलं की राजाला लगेच 2 दूत पंढरपूरला पाठवले कानो पात्रा महाद्वारी सप्रेम भावे कीर्तन करी तो राज के करी येऊन सत्वारी तिचं कारणे बोलता ती आणि मग कानोपात्र आपल्या मंदिरामध्ये पांडुरंगाच्या समोर कीर्तन करत होती महाराज भजन करत होती हातामध्ये विणा घेतला आणि देवाचं भजन करत होती त्या बेदरच्या राजानं पाठवलेले दूत कानोपात्राच्या जवळ आले काय सांगतात ऐका मनती बेदरासी चाल सत्वर ना तरी करुणी नेऊ बलात्कार ती मने देवासी नमस्कार करुणी सत्वर येत असे आता कानोपात्रा एकटी होती महाराज तिच्या माग पुढे कुणीच नव्हतं एकटी होती आणि त्या कानोपात्राच्या जवळ ते राजाचे दूत गेले आणि कानोपात्राला सांगितलं चल म्हणले आमच्या राजाला बोलवलंय जर आली नाही तर बळजबरीने तुला धरून नेऊ कानोपात्र मी येते म्हणली कुठं मी नाही म्हणले का तुम्हाला यायला येते पण फक्त एकदा माझ्या मला देवाचं दर्शन घेऊन येऊ द्या देवाला भेटून येऊ द्या असं म्हणून कानोपात्रा देवाकडे गेली सभा मंडपी उभे दूत कानोपात्रा गेली रावणात कर जोडोनी विनविता बहु विनित होनी आणि ती दूत तिथंच बसले महाराज बाहेर कानोपात्रा आत गेली अजून बाहेर आले नाही बरं आता बाहेर येत नाही कानोपात्रा आतमध्ये गेली कुठं राऊळामध्ये पंढरपुरा पांडुरंगाच्या मूर्तीच्या समोर कानोपात्रा गेली ही 2 दूत बाहेर उभा आहेत आणि कानोपात्र देवाचा काय संवाद होतो ऐका मने पुंडलिक वरदा पांडुरंगा मी तुझीच मनविते श्रीरंगा आता मोकलित भवभंगा उने कोणाशी येईल कानोपात्रानं देवाला बोलायला सुरुवात केलं म्हणले देवा मी सर्वस्वानं तुझी आहे मी तुझी म्हणून घेते
आणि जर ह्या लोकांनी मला धरून नेलं तर उणेपणा कुणाला येईल? आमचं काय जाणार आहे? लोक तुलाच म्हणतील त्या कानपत्राची रक्षा करता आली नाही, आमची काय करणार आहे असं तुला बोलणार आहे. आमचं काय जाणार आहे? कानपत्रा देवाला बोलता म्या तुझे मनविल्यावरी राये धरून नेल्या वेद बेदरी पंढरी निवासा श्रीहरी उने कोणाशी येईल. कानोपात्राने सांगितलं. मग तुकाराम महाराजांनी सांगितलं ती खोट आहे का? तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मज मग हरी उपेक्षिना. काय जर आम्ही तुला म्हणून घेते, तुझी म्हणवते, ह्या बेदरच्या राजाच्या सेवकांनी जर मला नेलं धरून तर मग तुला कोण विचारणार आहे? पुन्हा माझी संरक्षण जर केलं नाही तर कमीपणा तुलाच येणार आहे. कानोपात्रा देवाला बोलता गजेंद्राची ऐकोणी करुणा सकुर पावलाशी जग जीवना मज मोकलिता करुणा घना उने कवनाशी येईल. कानोपात्राचा ज्या स्वतःवर रामायण पाठच केलं होतं तिने सांगितलं. कानोपात्रानं सुंदर कांडातला 22वा पेरा तुमच्या माहितीसाठी. गजेंद्रानं आणि मगरीचा पाय धरला होता. मगरीनं गजेंद्राचा पाय धरला होता आणि गजेंद्रानं हाक मारली देवाला. हाकेबरोबर धावला. हाक मारल्याबरोबर त्याच्या मदतीला धावला. मग आम्ही काय केलंय? आमच्या संरक्षणासाठी काय येत नाही सर? कानोपात्रा देवाला बोलता कपोती संकटी पडता जाण तू वाटाळी तिचे विघ्न आता मग देता हेरुण उने कवनाशी येईल. ती कपोत आणि ससाना बरोबर आहे ना? हा. आणि शिबी राजाचे इथं अयोध्येमध्ये आले होते त्यावेळेस तिथं संरक्षण केलं. तिथं तू त्याच्या मदतीला त्या कपोतासाठी धावला, तसं माझ्यासाठी धावून ये असं कानोपात्रा देवाला बोलता. स्वापधारिणी पडली फासा स्मरता पावला श्री ऋषिकेशा मज मोकलिता पंढरीशा उने कवनाशी येईल. कानोपात्रा सांगू लागले देवा हरिणीनं तुझा धावा केला, हरिणीच्या संकटासाठी तू धावला गेलास आणि आता जर मला धरून नेलं या राजांनी लोकांनी बेदरच्या तर तुला कमीपणा येईल, तुला उणेपणा येईल, म्हणून माझ्यासाठी धावा. कानोपात्रा देवाला बोलता दुर्वासे छळिता अंबरीशासी त्याचे गर्भवास तू शोषिसी आता नेता मज बेदरासी उने कवनाशी येईल. कानोपात्राने सांगितलं, अभंग म्हणून दाखवला. अंबऋषी साठी जन्म शोषी येले दुष्ट निर्दाळीले किती एक. त्या अंबऋष राजासाठी गर्भवासाला देवाला महाराज कधीच येत नाही, पण अंबऋषीसाठी देव गर्भवासाला आला, अंबऋषाचं संरक्षण केलं, त्या अंबऋषासाठी धावला. मग माझ्यासाठी काय धावून येत नाही? तर कानोपात्रा देवाला बोलता माझ्या मिळा आणि चोका महार यांचा केला अंगीकार आता माझा करिता वेरा उने कवनाशी येईल. आजा मेळा आहे काय? त्या आजा मेळानं पापच केलं होतं आयुष्यामध्ये. काय केलं नव्हतं त्या आजा मेळानं? फक्त पोराचं नाव नारायण होतं आबा त्या आजा मेळाचं. आणि मरता मरता त्यानं नारायण नारायण देवाला नाही पोराला हाक मारली होती मरताना नारायण नारायण म्हणून. पोराला हाक मारण्यामुळं देवाचं नाव मुखामध्ये आलं आणि आजा मेळाचा उद्धार केला. चोकोबाचा उद्धार केला. तशा पद्धतीनं आमच्या संरक्षणासाठी धावा. कानोपात्रा बोलता तळईत घातले मंडूक बाळ स्मरता पावला शीतत काळ मज मोकलिता आईची या वेळ उने कवनाशी येईल. एका बेडकाचं लिकरू छोटस बिडूक कढईमध्ये पडलं होतं आणि त्या कढईमध्ये त्याची तू रक्षा केली. त्याचं संरक्षण कुणाचं? बेडकाच्या लेकराचं, छोट्याशा बेडकाचं संरक्षण तू केलं. मग आमचं का करत नाहीये? आमच्या मदतीसाठी का धावत नाही? कानोपात्रा सांगता तुझ्या स्वरूपी जडले मन मग स्पर्शिता ती हे दुर्जन तरी देवा तुझ कारण संत सज्जन हसतील की. कानोपात्राने सांगितलं, देवा तुला पाहिल्या बरोबर तुझ्या स्वरूपावरती माझं मन भाळलंय आणि या जर लोकांनी मला स्पर्श केला, माझ्या शरीराला जर धक्का लावला, कोणी
या दुर्जन लोकांनी, तर तुला संत लोक हसतील. कानोबा पात्रा देवाला बोलतात, आईसे भाकिताची करुणा वचन कृपेने द्रवला नारायण तिचे चैतन्य काढून आपल्या स्वरूपी मिळविले. आणि कानोबा पात्रानं त्यावेळेस करुणा देवाचा दावा केला. देवाने विचार केला, आता कानोबा पात्राला जर आपण बाहेर जाऊ दिलं तर दुर्जन लोक धरून नेतील, माझ्या समोर न नेतील, पण मला काही करता येत नाही कारण विटेवरती उभा आहे, खाली यायचं आपल्याला आज्ञाच नाही. म्हणून कानोबा पात्र देवाच्या समोर आहे. त्याच वेळेस कानोबा पात्राचा जीव होता, आत्मस्वरूप चैतन्य होतं, जीवस्वरूपी जो चैतन्य आहे ते चैतन्य पांडुरंगानं वडून आपल्या स्वरूपावरती मिळवलं असं सांगतात. संत पुजारी सनिध होते त्याने तत्काळ देखील ते कानू पात्रेची कृपावंते जाणू माझी घातले. आणि जे काही तिथं मंदिरामध्ये पुजारी होते, संत होते, त्यांनी पाहिलं महाराज कानोबा पात्राचा जे काही चैतन्य रूपी आत्मा आहे तो भगवंतांनी काढला तिच्या शरीरामधून. कारण शरीर मरत असतं महाराज, शरीर नाशिवंत आहे, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत शरीर संपणार आहे, पण ती चैतन्य रूपी जो आत्मा आहे कानोबा पात्राचा तो पांडुरंगानं काढला आणि आपल्या मांडीवरती त्या आत्म्याला तिथं स्वरूपामध्ये मिसळवलं. ते पुजाऱ्यांनी संतांनी प्रत्यक्षात पाहिलं. कानो पात्राची राहिली मांडीवरी ते साक्ष आहे अद्यापवरी भावे जातात जे पंढरी त्याने आवडीने पाहतात. कान्होबा पात्राचा जो काही चैतन्य रूपी आत्मा आहे तो असणारा भगवंताच्या मांडीवरती विराला, मांडीवरती तो अक्षय स्थान मिळालं. कान्होबा पात्राच्या आत्म्याला चिरंजीव आत्मा आहे तो आजही देवाच्या मांडीवरती आहे. जर पंढरपूरला गेला तर निरखून मूर्ती पहा, कान्होबा पात्राचं आत्मरूपी चैतन्य देवाच्या मांडीवरती स्थिरावलं. ग्रंथकर्ते सांगतात, तिचे प्रेत ते अवसरी नेहुनी पुरले दक्षिणद्वारी त्याचा वृक्ष ते अवसरी तरटी झाड उगवले. आणि कान्होबा पात्राचा जो आत्मा आहे देवानं तो आत्मा आपल्या शरीरामध्ये मिसळवला. आणि कान्होबा पात्राचं जे प्रेत होतं, शरीर होतं, ती पंढरपुराच्या दक्षिण द्वाराला खड्डा केला आणि त्या तिथं तिचं प्रेत पुरलं. आणि त्याच जागेवरती एक तरटी नावाचं वृक्ष कान्होबा पात्राच्या नावानं ते वृक्ष तिथं उगवलं, निर्माण झालं असं सांगतात. आसो बेदराहुनी आले जे दूत सभा मंडपी ते तिष्ठत पुजाऱ्याचे तेव्हा पुसत कानू पात्रा काय झाली. आणि बेदराहून जे दूत आले होते राजाचा निरोप घेऊन ते बाहेर उभा होते महाराज. त्यांना काय आतमध्ये कान्होबा पात्रा गेली पण दरवाजाच्या बाहेर आली नाही. मग ती म्हणली दर्शनाला एवढे वेळ लागतो का, एवढा वेळ असते का देवाचं दर्शन घ्यायला? अर्धा तास झालं, एक तास झालं, बाहेरच ना गेले. मग पुजारी होते, पुजाऱ्यांना विचारलं त्या सेवकांनी आतमध्ये गेलेली कान्होबा पात्रा कुठे आहे सांगा. हे म्हणते तिचे चैतन्य हाय स्वरूपी झालेली न दूत म्हणते आणून प्रेतांबाची दाखवा. आणि त्यावेळेस पुजाऱ्यांनी सांगितलं, हे बघा म्हणले आम्ही प्रत्यक्षात पाहिलंय आणि प्रत्यक्षाला प्रमाणाची गरज नाही. जी प्रत्यक्ष डोळ्यानं पाहिलंय त्याला पुरावा कशाला लागतोय. त्या पुजाऱ्यांनी सांगितलं कान्होबा पात्राचा जो आत्मा आहे चैतन्य रूपी, चैतन्य जी आहे आत्मा स्वरूप ते देवाच्या मांडीवरती स्थिरावलंय. पुजारी ती जी सेवक होते राजाचे ते म्हणले तिचं प्रेत कुठे आम्हाला दाखवा. पुजारी सांगते दूतास तिच्या प्रेताचा झाला वृक्ष मग ते म्हणते अभिलाष तुम्हीच केला तिचा. आणि त्यावेळेस त्या दुर्जनांनी विचारलं, मेली म्हणता ना ती कान्होबा पात्रा, मग प्रेत कुठं आहे, तिचं शरीर कुठं आहे? मेलेल्या माणसाचं शरीर असतं म्हणले, अर्धा तास झालं मंदिरात गेले, आता अर्ध्या तासापूर्वी मेली म्हणल्यावर शरीर कुठं आहे दाखवा. ते म्हणले शरीर नाही तिचं, त्या शरीराचं झाड झालंय. सेवक म्हणले खोटं बोलताय म्हणले तुम्ही, कान्होबा पात्रा सुंदर आहे, तरुण आहे आणि तिला पाहून तुम्हीच तिचा अभिलाष केला म्हणून तिला कुठेतरी लपवून ठेवलं आहे असं ते दुष्ट लोक पुजाऱ्याला बोलतात. द्वारा पुढती करून पळविली कुठे सुरंगातून आता वृक्ष झाला म्हणून असं ते वचन बोलत असा. आणि ते असणारी दुर्जन लोक सांगू लागली, तुम्ही त्या कान्होबा पात्राला पळवलंय, आतमध्ये गेली, त्या दरवाजामध्ये सुरंग केला, खड्डा खाल्ला आणि त्या खड्ड्यामधून सुरंगामधून तिला कुठंतरी पळवलंय
अशा प्रकारचे ते दूत पुजाऱ्याला बोलतात. काही विचार न करिता जाण पुजाऱ्याशी नेले सर्व करून बेदरी जाऊन वर्तमान रायापाशी सांगितले. ती ऐकत नव्हती महाराज. खरं वाटेल का त्यांना? कानोपात्र आतमध्ये गेली आणि मेली. कसं कसं काय अचानकच काय होते? एवढी तरुण असणारी मुली कशी अचानक मरते? त्यांना खरं वाटलं नाही. आणि पुजारी सांगते तेही खरं वाटलं नाही. मग ह्या लोकांनी पुजाऱ्यालाच बांधलं आणि ते बेदर राजाकडे घेऊन गेले. आविंद राजा अविवेकी बहुत पुजारी झाले भयाभीत. नारळ बुका प्रसाद त्वरित राया पुढे ठेविला. आणि मग आता ते आविंद राजा होता, त्याच्यामुळं अविवेकी होता. त्याच्यापाशी विवेक नव्हता. उगा कोणाचं बी तो ऐकत होता राजा. आणि दुर्जन लोकांचं जास्त ऐकत होता. त्यामुळं पुजारी घाबरले. ही याच्यापाशी विवेक नाही. कोणी सांगितलं मला तर मारून टाकील. काय सांगावं याचं? म्हणून पुजाऱ्यांनी बुक्का, नारळ आणि प्रसाद त्या आविंद राजाला दिला. तेने घेतले प्रसादास तव त्या माझी निघाला एक क्रोध आला विंदास पुजारी पुसले पै. आणि त्यांनी तो प्रसाद दिला. आविंद राजाला दिला. पुजाऱ्यांनी प्रसाद दिला. त्या प्रसादामध्ये केस निघाला. केस निघाल्याबरोबर पुजारी घाबरले. आता म्हणजे आपल्याला वाचत नाही. आपल्याला ही राजा मारूनच टाकतोय. मग केस बघितला प्रसादामध्ये. त्या राजाला भयंकर राग आला. काय होतं? परम भय वाटले तयासी विचार पडला तयाच्या मानसी. म्हणती सांगावे राजासी केस देवाचा म्हणून. आणि मग आता पुजारी घाबरले होते महाराज. आता केस मूळ स्वरूप देवाचं नंतर कुठून तरी आला असेल, पडला असेल. पण आता जीव वाचवायचा आहे. काय करायचंय? जीव वाचवायचा आहे. ही अविवेकी आहे. ही कुणाचं बी ऐकत नाही. मग आता जीव वाचवायचा म्हणून पुजाऱ्यांनी सांगितलं, राजेसाहेब देवाचा केस आहे म्हणले. देवाचा वाचा. मने वैकुंठवासी विटेवरी उभा राहिला भेवरे तिरी. कानो पात्रेचा कैवारी केस निर्धारित याचा. आणि पुजाऱ्यांनी सांगितलं म्हणले, राजा हे जे केस प्रसादामध्ये निघालाय तो केस देवाचा आहे. कानोबा पात्राचा जो कैवार घेणारा भगवंत आहे आणि जो विटेवरती उभा आहे त्या देवाचा हा केस आहे. सांगू लागले, तुम्ही चलावे पंढरीसी जरी केस नसेल देवासी तरी शिक्षा करावी आम्हासी. ऐसे लिहून दिले पै. आणि त्या पुजाऱ्यांनी लिहून दिलं. पुजाऱ्यांनी राजाला लिहून दिलं. म्हणले पंढरपूरला चला आणि देवाच्या जर डोक्यावरती केस नसले तर आम्हाला शिक्षा करा. देवाच्या डोक्यावरती केस आहे त्यातलाच हा केस इथं प्रसादामध्ये आलाय. जर त्याच्या डोक्यावरती केस नसले तर आम्ही तुम्हाला काय वाटेल ते आम्हाला दंड करा. असं पुजाऱ्याने लिहून त्या राजाला दिलं. राजा पुसे ब्राह्मणाशी कानोपात्रा देवात मिळाली कैसी. पुजारी म्हणती सागराशी लवण मिळे तैशा रीती. लगेच राजाने विचारलं साधू संतांना, पुजाऱ्याला म्हणले सांगा ही जी दूध सांगते ती खरं आहे का? ही कानोपात्रा देवामध्ये कशी समरस झाली, कशी मिळाली? त्यांनी सांगितलं समुद्रामध्ये मीठ टाका आणि अर्ध्या तासानं मीठ बाहेर काढून दाखवा. येते का काढायला? जसं मीठ पाण्यामध्ये विरघळून मिक्स होऊन जातं तसं कानोपात्रा देवामध्ये मिक्स झाली, समरस झाली. पुजारी सांगू लागले, साक्ष पहावया कारण राजा सत्वर निघाला जाण. विचार करीती ब्राह्मण आता कैसे करावे. आणि त्यावेळेस आता ही राजा अविवेकी होता. ती म्हणला चला दाखवा म्हणलं देवाच्या डोक्यावर कुठे केस. जर केस नसले तर तुम्हाला सुट्टी नाही म्हणली राजा. हो. पुजारी घाबरलीच म्हणले. आता राजा जर आला आणि तिथं बघितलं आणि जर पांडुरंगाच्या डोक्यावरती केस नसले तर मग ही पुजारी आपल्याला तिथंच मारतोय म्हणले. म्हणून पुजारी घाबरले. काय करतात ते केश न देखता देवास आविंद मारीला पणास. लज्जा रक्षिला जगन्निवास की उपेक्षिला मासिक गळेना. त्यावेळेस पुजाऱ्यांनी विचार केला, आता जर देवाच्या डोक्यावरती केस नसले, राजाला जर देवाच्या डोक्यावर केस दिसले नाही तर देवाच्या समोरही आपल्याला मारतोय राजा. मग आता देव काय करतो हे बघायचंय. जर देवाला आपल्याला वाचवायचं असेल तर देवाच्या डोक्यावरती केस पाहिजे. मग देव आपली उपेक्षा करतोय का आपला सांभाळ करतोय? अशा प्रकारचा विचार पुजारी करू लागले. पंढरी समीप आले जेव्हा ब्राह्मण करुणा भाकी तेव्हा
म्हणती कृपावंता माधवा तू रक्षिता मासी. ज्या वेळेस पंढरपूरच्या जवळ आले, 20व्या पर्यंत आले, पंढरपूर 4 किलोमीटर राहिलं, पुजाऱ्याला धाकधूक बसली महाराज. जर खरंच देवाच्या डोक्यावर जर केस नसले तरीही राजा आपल्याला देवासमोर मारते, मग काय करावं. म्हणून 4 किलोमीटर पंढरपूर राहिलं. त्यावेळेस पुजाऱ्यांनी देवाचा दावा करायला सुरुवात केली. लाक्षा जोहरी पांडव जळता ते धावलासी अनंता, आता माझी रक्षिता संकट तुझं कोणते. आणि एवढं एकदा त्यांनी सांगितलं, पुजाऱ्यांनी म्हणले देवा लक्षाग्रहामध्ये पांडव जळत असताना वाचवले. लक्ष म्हणजे ती लाखाचं भुया घर लाखाचं घर, ती लगेच काढे लावले की पेटतो, दळदळीत पेटतो. त्याच्यामध्ये तू पांडवांची संरक्षणा केली, मग आम्हाला आता या राजाच्या तावडीमधून वाचव. पुजारी बोलतात, वाळीता दुर्जनांच्या पंक्ती शत्रुघ्न केली द्रौपदी सती, आम्हाची रक्षिता रुक्मिणी पती संकट तुझं चित्ती कोणते. त्या असणाऱ्या धर्मराजाची सभा होती आणि धर्मराजाच्या सभेमध्ये वाढायला द्रौपदी होती. दुर्योधनाची मित्रमंडळी जेवायला बसले आणि वाढायला द्रौपदी एकटीच होती महाराज. त्या दुर्योधनानं दुःशासनानं मागायचं महाराज वेगवेगळे पदार्थ. मागत असताना द्रौपदीचं बिरड फुटलं. तेव्हा द्रौपदीला 4 हात दिले महाराज देवानं आणि द्रौपदीची लाज त्या सभेमध्ये राखली. अशा प्रकारे सांगू लागले, वनवा लागता गेल्या ज्वाळा रक्षिले गाई आणि गोपाळा, आम्हासी वाचविता या वेळा संकट तुझला कोणते. अरे कृष्ण अवतारामध्ये ज्यावेळेस गाई गोपाळ वनामध्ये होता तेव्हा वनवा लागला होता आणि त्या वनव्यामध्ये तो वनवा गिळला महाराज. 12 गाव अग्नी होता तो. हरिविजयामध्ये विषय 12 गाव अग्नी गिळून टाकला कृष्णानं आणि गोपाळाचं संरक्षण, गायीचं संरक्षण केलं. तसं आता आमचं संरक्षण करा. पुजारी बोलतात, मेघ वर्षता दारुण नक्की जाईला गोवर्धन, आमचे वाचविता प्राण संकट तुझला कोणते. अरे बाबा पाऊस पडला, पावसानं काहीच फरक पडला नाही. दगडाचा पाऊस पडला, इंद्रानं पाडला होता दगडाचा पाऊस, तरी सुद्धा भगवान श्रीकृष्णानं गोवर्धन करंगळीवरती उचलला महाराज. गोवर्धन पर्वत करंगळीवरती उचलला आणि अख्ख्या गोकुळाचं संरक्षण 7 दिवस केलं. पुजारी बोलतात, तुझा प्रताप जाणून राजद्वारी दिले लिहून, तू चतुर्भुजाच्या वर्ण ते चतुर्ला असती. अरे बाबा आम्ही ग्रंथ वाचलेले, पोथी पुराणाचा आमचा अभ्यास आहे आणि पुराणामध्ये असं सांगितलंय की देवभक्ताच्या पाठीला काय देवभक्ताचं संरक्षण करतोय. आता जी दृष्टांत दिले ना ते आम्ही पोथीमध्येच वाचले आणि ह्या पोथीच्याच भरोश्यावरती आम्ही लिहून दिले त्या राजाला. आणि जर आता आमची संरक्षण केली नाही तर तुलाच पुणेपणा येईल असं पुजारी लोक बोलू लागले. असो महाद्वारी ते अवसरी राजा पातला हाती सत्वरी, ब्राह्मण देवाची गरुड पारी लोटांग निघाली ताती. असं म्हणले मग जाऊ द्या. हे असणारे पुजारी महाद्वारापर्यंत आले. नामदेव पायरी पासून पुढे गेले देवाच्या समोर. देवाच्या पुढे गेल्यावर नामदेव पायरीच्या पुढे गरुड आहे. गरुड हनुमंत पुढे उभे राहते. कुठेही गेलं तरी गरुड आणि हनुमंत देवाच्या पुढे आहे, कारण दास्यत्वामध्ये दोघं जण श्रेष्ठ आहे. त्यामुळं गरुडाला नमस्कार केला. पुजाऱ्यांनी काय झालं ऐका. मनती पुंडली कवरदानंता या संकटी आम्हासी रक्षिता, तुझ वाचोनी जगन्नाथा कोणाशी न दिसे यावेळी. आणि त्यावेळेस पुजाऱ्यांनी सांगितलं देवा पुंडलिकाचं वरदानी आहे, पुंडलिकाचं वरदानामुळे तू उभा आहे आणि या राजापासून अरविंदापासून आमचं संरक्षण करावं. पुजारी बोलतात, शेजार मंडपी जावणी त्वरित राजा देवासी जवळ पाहत, तो मुकुट देखील अकस्मात प्रकाश माणूस आजिरा. आणि राजा बघायला आला होता देवाला. तो काय दर्शनाला आलेला, त्याला काय करायचंय, तो फक्त ह्या पुजाऱ्यांचं म्हणणं खरं आहे का तो बघायला देवाच्या मूर्तीच्या पुढे गेला. फक्त एक मुकुट दिसला महाराज आणि मुकुट कसा होता, सूर्यकोटी समप्रभा.
त्या मुकुटाचं तेज झळकू लागलेलं त्या राजानं पाहिलं. पुरोळ केश बहु सुंदर कमल नेत्राती विचाळ दिव्य कुंडले मकराकार कंठी कौतुभ साजिरा. आणि त्या राजानं पाहिलं तर देवाच्या डोक्यावरती कुरळे केस होते महाराज, अफाट केस होते आणि कानामध्ये कुंडल होते, मुकुट होते, मुकुटाच्या खाली केस होते, अत्यंत सुंदर होते ते देवाचे केस त्या राजानं पाहिले. हृदयी पदकाती सुंदर जगनी ठेविले दोन्ही कर कासे वेष्टीला पितांबर शोभे माळ वैजंती. आणि मग मुकुट आहे, कुंडले आणि कमरेवरती हात ठेवले, कमरेवरतीच हात का ठेवले हो? होय, कमरेवरती हात का ठेवले? एक उभे तुकाराम चरित्र नावाचा ग्रंथ आहे, आबा आमचं पारायण झाले, त्याच्यामध्ये अशी उभे आहे, लंके पुढे वज्र ठाण सोडी बाणा पाठी बाण तेव्हा दंड भागले म्हणून श्रीरामे जगनी ठेविले कर. लंके पुढे रामाला खूप त्रास झाला महाराज, बाण सोडून दंड भागले देवाचे आणि मग पांडुरंगाच्या अवतारामध्ये रामानं हात ठेवले. याचा अर्थ आहे राम आणि पांडुरंग वेगळे नाही, तेच पुढे आलेले. हात त्यांचे दमले बाण सोडून म्हणून कमरेवरती हात ठेवले आणि तेच स्वरूप राजानं पाहिलं. तुझे योगियाचे निज ध्यान सकळ देवाचे देवतार्चन एकाएकी राजा पण देखता झाला ते देवा. जो देवांचा अर्चन आहे, सकळ योगियांचा मुकुटमणी आहे, योगी लोक ज्याचं ध्यान करतायत तो भगवान परमात्मा आहे आणि योगियांचं निज ध्यान असणारा भगवंत राजानं पाहिला. अनुताप झाला चित्ताशी राजा म्हणे ब्राह्मणाशी तुम्ही मूर्ती सांगितली जैसी तैसीच येते देखिली. आणि मग राजाला अनुताप झाला महाराज, पश्चाताप झाला. अनुताप म्हणजे पश्चाताप, आपण कर्म करून जातो त्याचा पश्चाताप होतो. आणि राजाने सांगितलं पुजाऱ्यांना तुम्ही जो म्हणताय ते बरोबर आहे, देवाचाच केस आहे म्हणले प्रसादामध्ये केला. आणि मग राजाला समाधान वाटलं. काय होतं ऐका. अनन्य भावे दंडवत राजा देवासी असे घालित आलिंगन देऊन त्वरित पुजाऱ्याशी बोलत असे. आणि मग अशा पद्धतीने त्या असणाऱ्या राजानं पांडुरंगाला साष्टांग दंडवत घातला महाराज. पुजाऱ्यांना सुद्धा नमस्कार केला आणि अनन्य भावानं शरण जाऊन तो राजा त्या पुजाऱ्यांना काय बोलतो ऐका. दानो पात्रेचे भाग्य परम हरी स्वरूपी झालेली न आम्ही अभागी ज्ञानहीन केले छळन तियेचे. आणि त्यावेळेस पुजाऱ्यांनी सांगितलं, म्हणले देवा ब्राह्मण लोक हो, आम्ही तुमची चेष्टा केली, आम्ही तुम्हाला छळन केलं, पण एवढा भगवान परमात्मा दयाळू आहे, कान्होबा पात्राला तिचा उद्धार केला, आपल्या मंदिरामध्ये त्याला जागा दिली. अशा प्रकारे बोलू लागले. मागुती बोले पुजाऱ्याशी कानो वृक्ष झाली कैसी त्यांनी दक्षिण द्वारापाशी तरटी वृक्ष दाखविला. आणि त्यावेळेस सांगितलं महाराज, कोणी सांगितलं, त्या असणाऱ्या राजानं विचारलं, म्हणजे कान्होबा पात्राचं झाड कसं झालं, कशी ती कान्होबा पात्रा समरस झाली. त्यावेळेस त्यांनी ती तुरटी वृक्ष दाखवला महाराज. स्वतःच्या मंदिरामध्ये जागा दिली, कुणी, भगवंतानं. कान्होबा पात्राला देवाने मंदिरात जागा दिली, आपल्या स्वतःच्या मंदिरामध्ये जागा दिली आणि ते स्थान त्या राजानं पाहिलं. राजा पासी सांगती ब्राह्मण पंढरी क्षेत्र हे पुरातन येथील तरुवर होऊन सकळ सुरगन बैसले. आणि पुजारी लोक राजाला सांगतायत की राजा हे पंढरी नगर जुना आहे. किती जुना आहे पंढरपूर? लय जुना. हा? 28 रामायणाची गोवे माझा जुना आहे, मान्य आहे, पण रामायणामध्ये एक अशी गोवी आहे. अहोबळ मोहोबळ धृत शंकरी पांडुरंग महाक्षेत्री वेणुनाद भीमातिरी सीता सुंदरी शोधावी. किष्किंधाकांड अध्याय 11. राजा सुग्रीव वानरांना सांगतायत पंढरपूरला जाऊन सीतेचा शोध घ्या, म्हणजे तवाच आहे ती.
राम अवतार कुठं आहे? म्हणजे तेव्हापासून त्याच्या आधीपासून राम अवताराच्या आधीपासून पंढरपूर आहे. पंढरपूर खूप जुनं आहे. देव उशिरा आला, देव उशिरा आला, पण पंढरपूर खूप पुरातन आहे, जुना आहे. आणि पुरातन पंढरपूर त्या असणाऱ्या दंडकारण्यामध्ये, त्या पंढरपुरामध्ये अनेक वृक्षरूपी सुरवन लोक तिथे येऊन थांबलेत असं पुजारी सांगतात. तरटी वृक्ष तैसाची आहे, अद्यापि दक्षिणद्वारी आहे. भाविक भक्त लवला आहे, पंढरीसी पाहता ती. आणि तो तरटी वृक्ष जो आहे कान्होबा पात्राचा, तो अजून आहे. आणि चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राहणार आहे. चंद्र सूर्य संपली तरी राहणार आहे, कारण की अक्षय वास आहे. पण पंढरपुराच्या दक्षिण दरवाजाला ते झाड आहे. आज जरी पंढरपूरला गेला तरी ते कान्होबा पात्राचं झालेलं झाड तिथं दिसतं. तुम्ही पहा. ग्रंथकर्ते सांगतात, पुढील अध्यायी कथा अद्भुत, दामाजी पंत वैष्णव भक्त, महिपती त्याचा चरणांगत गुणावर मी तो सद्भावे. आणि मग अशा पद्धतीनं ते असणारा कान्होबा पात्राचं जी काही झाड आहे ते राहिलं. आता पुढच्या अध्यायामध्ये दामाजी पंत आणि यांची असणारी सुरस कथा आहे. ऐका. स्वस्ती श्री भक्ती विजय ग्रंथ ऐकता तू जगन्नाथ प्रेमळ ऐका भाविक भक्त. 29 शीदाची आहे गुरार साळा श्रीकृष्णार्पण वस्तु.